श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया. श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय. सर नमस्कार. नमस्कार. छतावर पडणारं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरवायचं कसं? छतावर पडणारं पाणी आपण पाईपद्वारे आपल्या विहिरीपर्यंत ते नेऊ शकतो. ते पाणी विहिरीवरती आपण एक शेडनेट लावायचा. त्या विहिरीवरती लावलं म्हणजे कौलावरचं जे पाणी आहे त्याच्यावरनं जो येणारा गाळ असेल तो विहिरीच्या पाण्यामध्ये मिक्स होणार नाही आणि शेडनेटमुळे हे पाणी गाळून आपण त्या विहिरीमध्ये पाठवू शकतो. म्हणजे स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल. स्वच्छ पाणी आपल्याला जमिनीमध्ये मुरवता येईल. सर आता आपण बघतो की आपल्याकडे शहरीकरणामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्या झालेल्या दिसत आहेत आणि नवीन नवीन उभ्याही राहत असतात, पण यांची पाण्याची गरज ही फार मोठी असते. तर या सर्व सोसायट्यांनी अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ह्या ज्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत त्यांच्या गच्चीवरचं जे पाणी पडतं, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेही पाणी जर तुम्ही साठवलं नाही तर ते पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळणार आहे. त्याच्या पद्धती अशा आहेत की त्यालाही चॅनलाइज करता येतं पाईपच्याद्वारे. ते पाईपमधनं घेतलेलं पाणी एका खड्ड्यामध्ये ते सोडलं जातं. त्या खड्ड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. दगड, विटा, माती, कोळसा हे करून पाणी फिल्टर करून ते दुसऱ्या खड्ड्यामध्ये सोडलं जातं. तिथेही अशी पद्धत आहे. तिसरी पद्धत अशी आहे की जे पाईप आपण खाली घेतो त्या पाईपला एके ठिकाणी हल्ली बाजारात वेगवेगळे फिल्टर्स उपलब्ध आहेत. ते फिल्टर्स लावून त्यातला जो कचरा असतो किंवा जी माती वगैरे असते ती ॲटोमॅटिकली त्या फिल्टरद्वारे ती बाहेर फेकली जाते आणि स्वच्छ पाणी तुमच्या त्या तिसऱ्या टाकीमध्ये येतं आणि ते स्वच्छ नितळ पाणी आपण त्या बोरमध्ये सोडतो. मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटेल की सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओज ह्या बाबतीतले अवेलेबल आहेत. तर आपण नक्की ते बघा, नक्की त्याचा अभ्यास करा आणि जास्तीत जास्त पाणी कसं वाचवता येईल, कसं पाणी जमिनीच्या पोटात मुरवता येईल हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे आणि आपण ते बजावलं पाहिजे. खरं आहे, कारण हल्ली आपण बघतो की गृहनिर्माण सोसायट्या असतील किंवा स्वतंत्र घरं असतील त्यांना जेव्हा पाण्याची टंचाई निर्माण होते तेव्हाच नेमकं पाण्याचं महत्त्व समजून येतं, नाही का? खरं आहे. मग ते टँकरने पाणी मागवणं, शेवटी तिथेही ते पाणी जमिनीत मुरलेलं असेल तेच आणणार. बरोबर. आज जर एखाद्याने अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र जसं खड्डे खणून छतावरचं पाणी जमिनीत मुरवलं तर त्याचा फायदा किती जणांना होऊ शकतो? नक्कीच आजूबाजूच्या परिसरातील लोकांना तो फायदा होऊ शकतो. मी समजा एकट्याने केलं तर माझ्या आजूबाजूच्या प्रदेशात आहेत सपाट भाग असेल तर माझ्या विहिरीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये ज्या ज्या कॅव्हिटीज असतील नॉट ओनली की तो फायदा मलाच होईल, तो दुसऱ्या लोकांनाही फायदा होऊ शकतो. पण महत्त्वाचं आहे की मी ते पाणी जमिनीच्या पोटात मुरवणं. बरोबर आहे. शेततळ्याचा उल्लेख तुम्ही केला तर त्याविषयी जरा सांगा. शेततळं ही पण एक खूप चांगली पद्धत आहे की पडणारं पावसाचं पाणी उताराच्या जागेवर म्हणा किंवा प्लेन जागा असतील तिथे चॅनल करून सरकार त्याच्यासाठी अनुदान देतं. आता तुमची कशी जागा असेल त्याप्रमाणे तुम्ही किती बाय कितीचं शेततळं बांधणार त्याप्रमाणे आपण ते करू शकतो. त्याची पद्धत अशी आहे की एक प्रकारचं प्लास्टिक म्हणा किंवा ताडपत्री जी आपण म्हणतो तर ते आपण त्या शेततळ्यामध्ये पूर्णपणे आच्छादायचं ते आणि येणारं पावसाचं पाणी त्याच्यामध्ये आपण साठवू शकतो. ह्या पद्धतीमध्ये पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, पण जेवढी मोठी तुमचं शेततळं असेल तेवढा मोठा फायदा तुम्हाला पुढे त्याच्यासाठी होतो शेतीसाठी. नक्कीच. तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की अशा प्रकारे पावसाचं पाणी साठवून आपण आपली जेव्हा पाण्याची टंचाई असते तेव्हाची गरज भागवू शकतो. तेव्हा याविषयी अधिक माहिती आपण घेऊया उद्याच्या भागात. नमस्कार. नमस्कार. परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.